मंडळी, आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजचा व्लॉग हा असणार आहे ट्रॅव्हलिंग व्लॉग, म्हणजे इथून पुढचे जे काही व्लॉग्स आहेत ते ट्रॅव्हलिंग व्लॉग्सच आहेत। आणि आम्ही चाललोय देवदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढे पण जसं की पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर ही जी सगळी ठिकाणं आहेत ते देवदर्शन आम्हाला करायचं आहे। नुकतेच आराध्याचे वेकेशन स्टार्ट झालेले आहेत, परीक्षा संपलेल्या आहेत आणि नंतर मग एप्रिलपासून पुन्हा त्याचं थर्डचं इयर चालू होईल। त्याच्या आधी आम्हाला या गोष्टी करायच्या होत्या। बऱ्याच वेळा प्लॅन होऊन सुद्धा जाता आलं नाही आणि आत्ता फायनली ठरलंय जायचं। आणि खूप दिवसापासूनची इच्छा देवदर्शनाला जाण्याची पूर्ण होते, तर खूप छान वाटतंय। बघूया आता पुढची जर्नी कशी होते। जर्नी स्टार्ट तर झालेली आहे, आता कशी होते ती बघूयात। आणि आता व्लॉगला सुरुवात करते, चला। आत्ता आम्ही आहोत कल्याण स्टेशनला। कल्याण स्टेशनवरनं 7:30 आय थिंक 7:35ची पटना एक्सप्रेस आहे आणि इथून आम्ही सोलापूरला जाणार आहोत। त्यानंतर मग पुढे नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल त्यावर डिपेंड। जर्नी आता स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही रिझर्वेशन खूप अगोदरपासून केलं होतं, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला। ट्रेन 1-1.5 तास लेट होती, पण असो, प्रवास म्हटल्यावर या सगळ्या गोष्टी चालायच्याच। आणि आम्ही मस्त ट्रेनमध्ये चढल्यानंतर छान झोप काढली, कारण सकाळी सगळेजण लवकर उठले होते। आणि आत्ता सोलापूर आलेलं आहे। बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, अगदी गावाकडे गेल्यासारखं फील होतंय, खूप छान वाटतंय। आता लवकरच आम्ही पोहोचू स्टेशनला। आत्ता दुपारचे 2:30 वाजलेत आणि हे सोलापूर स्टेशन आहे आणि आम्ही उतरलो आता सोलापूर स्टेशनला। आणि आता सगळ्यात आधी जाणार आहोत तुळजापूरला। आता स्टेशनच्या बाहेर जाऊन बघू इथून पुढे जाण्याची कशी काय सोय होते ती। आणि प्रवासात ट्रेनमध्ये काही शूट नाही केलं, कारण जसं ट्रेनमध्ये आम्ही चढलो तसं मस्त झोप घेतली दुपारपर्यंत, कारण सकाळी खूप लवकर उठलो होतो। आता निघतोय तुळजापूरला जाण्यासाठी, चला। स्टेशनला उतरल्यानंतर सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, कारण दुपारचे 3 वाजले होते, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही जेवण करून घेतलं। सोलापूर स्टेशनच्या बाहेरच हे हॉटेल आहे। जेवण अगदीच ओके होतं, पण ठीक आहे, भूक खूप लागली होती त्याच्यामुळे। आणि आता आम्हाला पुढे निघायचं सुद्धा आहे। आता आम्ही चाललोय सोलापूर बस स्टँडला, कारण तिथून आम्हाला तुळजापूरकडे जाणारी ST मिळेल। आणि फायनली आम्ही STत बसलोय आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे। आणि साधारण इथून 1 ते सव्वा तास लागतो तुळजापूरला जाण्यासाठी। तर आता आम्ही 4:30 वाजता तुळजापूरला पोहोचलो। आय थिंक सोलापूरवरनं 3:30ची बस पकडली होती। 1 सव्वा तास लागतो इथे येईपर्यंत। आणि आम्ही इथलं बुकिंग वगैरे सुद्धा अगोदरच केलं होतं। इथे पवन लॉज म्हणून आहे, तर त्यांच्याकडे आम्ही स्टे केला आहे आता। आणि आत्ता मंदिरामध्ये जायचं आहे। गुरुजींना वगैरे सुद्धा अगोदरच कॉल करून ठेवलेला होता, त्यामुळे त्यांनी पास वगैरे अगोदरच काढून ठेवले। तर आता जाऊन अभिषेक करायचा आहे। संध्याकाळी 6 वाजता मंदिराकडे त्यांनी बोलवलं आहे। आता 5:30 होत आले। आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे, चला तर। हां, आणि मंदिरात गेल्यानंतर तिथे तर शूट करणं काही अलाउड नसेल, तर तिथलं मी काही दाखवू शकणार नाही, पण बाकी गोष्टी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। आम्ही जिथे स्टे केला आहे, म्हणजे जे रिझॉर्ट आहे, ते मंदिरापासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे। तर आम्ही निघतोय आता मंदिरात जाण्यासाठी। आणि इथे तुम्ही पाहू शकता, रस्त्याच्या दोन्ही साईडला सगळी दुकानं आहेत, ज्याच्यामध्ये पूजेचं सामान आहे। सगळीकडे सेम दुकानं आहेत, कुठे प्रसादाची आहेत, कुठे ओटीच्या सामानाची आहेत, साड्यांची दुकानं आहेत, किंवा मग देवीचे फोटो वगैरे असतील। ही सगळी दुकानं तुम्हाला दोन्ही साईडला जाताना वाटेत पाहायला मिळतात। आणि हे जे समोर दिसतंय ते आहे तुळजाभवानी मंदिर। मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे ते एकदम शिवकालीन आहे आणि मंदिराच्याच बाजूला इथे भक्तनिवास सुद्धा आहे। खूप मोठा भक्तनिवास आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्ही स्टे करू शकता।
मोठा भक्तनिवास असल्यामुळे तुम्हाला इथे आरामात रूम मिळू शकते, अगदी तुम्ही ऑन दी स्पॉट आलात तरीसुद्धा। मंदिराच्या पहिल्या पायऱ्या उतरून आत गेल्यानंतर इथे सिद्धिविनायक मंदिर आहे, जो उजव्या सोंडेचा गणपती आहे। तर इथे गणपतीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही मंदिरात गेलो। हे आहे मंदिराचं अजून एक प्रवेशद्वार आणि या पायऱ्या उतरून मग नंतर आपण जो मंदिराचा परिसर आहे तिथे प्रवेश करतो। मंदिराचं संपूर्ण बांधकाम हे अशा प्रकारे दगडी बांधकाम आहे आणि खूप भारी वाटतं हे सगळं बघताना, पुन्हा पुन्हा निहाळत राहावं असं वाटतं। आम्ही संध्याकाळचे आलेलो आहोत, त्याच्यामुळे खूपच सगळीकडे लाईटची रोषणाई झालेली आहे आणि संध्याकाळचा टाईम असल्यामुळे वातावरण तर एवढं प्रसन्न आहे की खूप छान वाटतंय। हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार आणि या गोमुखातून कंटिन्युअसली पाणी वाहत आहे आणि हे पाणी आपण समोरच असलेल्या पिंडीवर घालायचं, हातपाय इथे स्वच्छ धुवायचे आणि यानंतर मंदिरात प्रवेश करायचा, अशी प्रथा आहे। एवढी सगळी अभिषेकाची लाईन आहे। संध्याकाळ असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, सकाळची खूप जास्त गर्दी असते आणि अभिषेकाची लाईन्स वेगळी असते आणि प्री पास वेगळे असतात, त्यांची लाईन वेगळी असते। तुम्ही ऑन दी स्पॉट सुद्धा पास काढू शकता, जे पासाचे चार्जेस आहेत ते पे करून। मी गुरुजींना अगोदर 2 दिवस अगोदर कॉन्टॅक्ट केला होता, त्याच्यामुळे माझे पास त्यांनीच काढून ठेवले होते। आम्ही 4 जण होते, ते 4 जणांचे पास त्यांनी काढून ठेवले होते। अदरवाईज तुम्ही अचानक येत असाल तर तुम्ही इथे येऊन सुद्धा पास काढू शकता, पण फक्त त्याच्यात थोडासा टाईम जातो। तर काढून आलं तर थोडंसं ते बरं पडतं आणि अभिषेक वगैरे मग ते व्यवस्थित होतो, नाहीतर आपल्याला माहीत नसतं किती गर्दी वगैरे असेल आणि ऑन दी स्पॉट जर काढलं तर थोडासा टाईम जाऊ शकतो। जर तुमच्याकडे टाईम असेल पुरेसा तर काहीच हरकत नाही, अदरवाईज तुम्ही अगोदर कॉन्टॅक्ट करून सुद्धा येऊ शकता, ते जास्त बेटर आहे। आता आम्ही आई तुळजाभवानीचं दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराला प्रदक्षिणा घालतोय। तुम्ही सुद्धा दर्शन घ्या तुळजाभवानी मंदिराच्या या कळसाचं, खूप छान वाटतंय। रात्रीच्या वेळी तर खूपच रोषणाई आहे आणि त्यानंतर हा इथे आहे देवीचा छानपैकी लाईट केलेला फोटो आणि इथे देवीची ओटी वगैरे अभिषेक वगैरे करून आल्यानंतर गुरुजी तुमच्याकडनं तुमची ओटी जी असते ती इथे भरून घेतात। त्यानंतर इथे आरती वगैरे होते। मंदिरात खूप गर्दी असते, त्याच्यामुळे मग अभिषेक वगैरे मंदिरात झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी म्हणजे ओटी वगैरे भरणं या सगळ्या गोष्टी इथून केल्या जातात आणि मंदिर इथे रात्रीच्या वेळी इतकं भारी वाटतंय। खूप सुंदर दर्शन झालं आणि आता आम्ही चाललोय जिथे आम्ही रूम घेतली आहे तिकडे। खूप छान वाटलं, खूप भारी वाटलं। ॲक्च्युली मी या अगोदर सुद्धा इथे आली आहे, म्हणजे आता जवळजवळ त्या गोष्टीला 10 ते 12 वर्ष झाली। तर आता 8 वाजले आणि आमचा अभिषेक वगैरे करून झाला, दर्शनसुद्धा खूप छान झालं, खूप छान दिसली देवी। तर चला आता आम्ही जिकडे रूम घेतली तिकडे जातो। खूप छान दर्शन झालं, अभिषेक वगैरे झाला। ज्या गुरुजींना आम्ही अगोदर कॉन्टॅक्ट केलं होतं त्या गुरुजींच्या थ्रू करून घेतला आणि 8 वाजलेत आता, जवळजवळ 2 तास गेले कारण गर्दीसुद्धा जाम होती आणि आता आम्ही जिकडे रूम घेतली आहे तिकडे जाणार आहोत। त्यापूर्वी थोडा वेळ इथे बसतोय उंचवट्यावर आणि कारण देवाची द्वारी म्हणतात ते उपासनामध्ये थोडंसं 5 मिनटं विसावा घेण्यासाठी आणि इथून मंदिर खूप छान दिसतं, तुम्हाला दाखवते।
आणि हे मंदिराच्या प्रवेशद्वारावरती अशा प्रकारे शिवाजी महाराज आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं जे चित्र साकार केलंय ते रात्रीच्या लाईट्सवरती खूपच छान वाटतंय। मंदिरातून बाहेर आल्यानंतर मंदिराच्या बाहेरच्या साईडला जी दुकानं आहेत जिथे पूजेचं सामान आहे तर तिथे आम्ही थोडीशी खरेदी वगैरे केली, म्हणजे प्रसाद वगैरे किंवा देवीचा फोटो वगैरे घ्यायचा होता तो घेतला। आणि त्याच्यानंतर बाजूच्याच हॉटेलमध्ये समाधान हॉटेल म्हणून आहे तिथे आम्ही डिनर वगैरे केलं आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या रूमवरती, कारण आम्हाला खूप सकाळीच गाणगापूरला सुद्धा जायचं आहे। तर आणि हो, इथे तुळजापूरची जी लोकं आहेत ती आई तुळजाभवानीचा उल्लेख तुळजाई असा सुद्धा करतात। चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते, पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन मात्र नक्की प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणारे व्हिडिओचं नोटिफिकेशन नक्की मिळेल। बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन।